नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या वार आहे शनिवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे कोजागिरी पौर्णिमा. हिंदू धर्मात कोजागिरी पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी उपवास देखील केला जातो. असं म्हटलं जातं की या कोजागिरी पौर्णिमेला काही उपाय तसेच उपवास जर केला तर आपले आर्थिक संकट, पैशांची तंगी आणि इतर अनेक त्रासांपासून मुक्ती मिळते असं देखील म्हटलं जातं. तसेच या दिवशी काही उपाय जर केले तर त्या उपायांचं आपल्याला जास्तीत जास्त सुद्धा फळ प्राप्त होत असतं असं देखील म्हटलं जातं. प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा येत असते, परंतु कोजागिरी पौर्णिमा ही इतर पौर्णिमेपेक्षा सर्वात मोठी पौर्णिमा मानली जाते आणि या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त सेवा आणि उपाय हे करायचे असतात. तर बघा, तुम्हाला उद्याच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे. यामुळे नकारात्मक शक्ती, पितृदोष, संकट, शत्रुपीडा, कर्णीबाधा यासारख्या सर्व अडचणी दूर होतील आणि यासोबतच फक्त एक दिवसात प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. उद्या शनिवार आहे, पौर्णिमा आहे. त्याच दिवशी उद्याच्या दिवशी चंद्रग्रहण देखील आहे. आणि बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणत्या देवांना समर्पित केला जातो. शनिवार हा शनिदेवाला, त्याचप्रमाणे हनुमानाला समर्पित केला जातो. जर आपण ही वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर यासोबतच बघा, आपले शनी दोष, राहू, केतू यासारखे ग्रह जर आपले कुंडलीमधले मजबूत नसेल तर ते मजबूत करण्यासाठी सुद्धा तुम्हाला या उपायाचा अतिशय फायदा होणार आहे. कारण तुम्हाला जो उपाय मी सांगणार आहे तो अतिशय प्रभावी उपाय आहे. त्यामुळे हा उपाय जो आहे ना, तो घरातल्या लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वांनी करायचा आहे. कुटुंबामधल्या पुरुष आणि स्त्रिया, मुलं मुली सर्वांनी हा उपाय करायचा आहे. अतिशय प्रभावी उपाय आहे. प्रत्येकाला काही ना काही नजरबाधा ही लागलीच असते. त्याचप्रमाणे प्रत्येकामध्ये काही ना काही नकारात्मक शक्ती ही असतेच. बऱ्याच वेळा आपण चांगलं बोलतो असं नाही, आपण कधी वाईटसुद्धा बोलत असतो आणि ही वाईट बोलल्यानंतर ती वाईट नकारात्मकता जी असते ती आपल्यामध्ये साचलेली असते आणि अशावेळी आपल्यासोबत आपण जी पण काही कामं करतो किंवा काही एखादी गोष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्या पूर्ण होत नाही किंवा इतर लोकांची सुद्धा आपल्याला नजर लागत असते. बघा, आपण एखाद्या ठिकाणी गेलो आणि तिथनं आल्यानंतर बघा, आपलं अचानक डोकं दुखायला लागतं किंवा अचानक आपलं अंग भरून येत असतं. यासारख्या गोष्टी जर होत असतील तर आपल्याला नजर लागलेली असते आणि अशावेळी आपण ते नजर काढून नजरदोष दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु आपण जर एखाद्या विशिष्ट तिथीला काही उपाय जर केले तर त्या उपायांचं आपल्याला जास्तीत जास्त फळ प्राप्त होत असतं. तर तुम्हाला काय करायचं आहे, आज संध्याकाळी बघा, तुम्हाला तुमच्या घरामध्ये जर 7 सदस्य असतील तर तुम्हाला 7 पिंपळाची पानं घ्यायची आहे. 8 सदस्य असतील तुम्हाला 8 पिंपळाची पानं घ्यायची आहे. आज संध्याकाळी तुम्हाला घेऊन यायची आहे. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक वाटी घ्यायची आहे. त्या वाटीमध्ये तुम्हाला खडे मीठ घ्यायचं आहे. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे. हे पाणी तुमच्या स्वयंपाकघरातलं असावं, स्वच्छ असावं. बेसिनचं किंवा बाथरूमचं पाणी तुम्हाला घ्यायचं नाही. एक स्वच्छ तुमच्या स्वयंपाकघरामधून तांब्याचा कलश तुम्हाला भरून घ्यायचा आहे. यानंतर ती पिंपळाची पानं तुम्ही घेतलेली आहेत, ती पिंपळाची पानं तुम्हाला त्या पाण्यामध्ये म्हणजे त्या कलशामध्ये टाकून द्यायची आहेत. ते मीठ तुम्ही घेतलेलं आहे एका वाटीमध्ये, ते मीठ तुम्हाला प्रत्येक व्यक्तीच्या अंगांवरून 7-7 वेळा उतरवून घ्यायचं आहे. स्वतःच्यासुद्धा अंगावरून 7 वेळा उतरवून घ्यायचं आहे, दुसऱ्यांकडून उतरवून घ्यायचं आहे. आणि यानंतर हे मीठ तुम्हाला ज्या आपण तांब्याच्या कलशामध्ये पिंपळाची पानं टाकलेली आहेत त्या कलशामध्ये तुम्हाला हे मीठ ओतून द्यायचं आहे. खडे मीठ असेल तर आवर्जून घ्या, खडे मीठ नसेल तर तुम्हाला बारीक मीठ तुम्ही घेतलं तरी चालेल. यानंतर संपूर्ण रात्रभर तो कलश जो आहे ना, तो आपल्याला तिथेच एका कोपऱ्यामध्ये ठेवायचा आहे. कोणत्याही दिशेला ठेवा, काहीच हरकत नाही, ठेवून द्यायचं आहे रात्रभर. बघा, आता तुम्ही हे मीठ उतरवल्यानंतर याचे तुम्हाला 2 फायदे होणार आहेत.
आपण बघा कधी-कधी आपल्याला नजर लागली की आपण मिठाचे खडे हे उतरवत असतो, यामुळे नजरदोष दूर होतो. आणि तो कलश तुम्हाला रात्रभर तसाच त्यामध्ये तुम्हाला पिंपळाची पानं आणि मीठ टाकून तसाच ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे शनिवारी सकाळी तुम्हाला उठायचं आहे. उठल्यानंतर तुम्हाला अंघोळीला गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, अंघोळीचं पाणी काढायचं आहे. त्या कलशामधलं एक पिंपळाचं पान आणि थोडंसं पाणी तुम्हाला त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये ओतायचं आहे. यानंतर तुम्हाला चिमूटभर हळद ही अजिबात घालायला विसरायचं नाही. कारण हळद जर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये जर टाकली तर आपल्याला काही दोष लागलेले असेल, काही करणी बाधा, नकारात्मक शक्ती असेल तर ती दूर होण्यासाठी मदत होते. मीठसुद्धा अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला काही त्वचारोग असेल तर तो दूर होतो. त्याचप्रमाणे नकारात्मक शक्ती जर असेल तर ती दूर होण्यासाठी खूप मदत होते मिठाची. त्याचप्रमाणे पिंपळाचं पान हे आपल्याला का टाकायचं आहे, कारण आपल्याला जर पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असतं. आणि पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय हे करायचे असतात. या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान केलं तरी चालतं, परंतु प्रत्येकाला पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य नसतं. म्हणून आपण या वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून अंघोळ केली तर पवित्र गंगेवरती स्नान केलं इतकं पुण्य आपल्याला भेटत असतं. म्हणून पिंपळाची पानं ही प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची असतात. यानंतर जर तुमच्याकडे काळे तीळ जर असेल तर बघा, आता प्रत्येकाला पिंपळाची पानं भेटेल असं नाही. मग अशा लोकांनी काय करायचं आहे, काळे तीळ जे असतात ना ते काळे तीळ अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. काळे तीळसुद्धा पितृदोष दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचे मानले जातात. यामुळे सुद्धा आपला प्रखर पितृदोष हा दूर होत असतो. आता ज्यांच्याकडे पिंपळाची पानं भेटणार नाही अशा लोकांनी काळे तीळ हे अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. परंतु सांगितल्याप्रमाणे रात्री तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून ठेवायचा आहे. एक वाटीमध्ये मीठ घेऊन घरातल्या सर्व सदस्यांवरून तुम्हाला उतरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्या पाण्यात ते मीठ टाकून ठेवायचं आहे आणि ते पाणी तुम्हाला सर्वांना अंघोळीच्या पाण्यामध्ये घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर आवर्जून तुम्ही गंगाजलसुद्धा या पाण्यामध्ये टाकू शकतात. कारण बघा, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अमावस्या पौर्णिमा तिथीला आपल्याला गंगेवरती स्नान करायचं असतं, पण आपल्याला गंगेवरती जाणं शक्य नसतं, गंगा जवळ नसते किंवा काही कारणामुळे आपण जाऊ शकत नाही. अशावेळी आपल्या घरामध्ये गंगाजल असणं खूप महत्त्वाचं असतं. गंगाजल आपण टाकलं तर गंगेवरती स्नान केलं इतकं पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं. या सर्व वस्तू टाकून आपल्याला अंघोळ करायची आहे. आता तुम्हाला सांगितल्या वस्तूंपैकी तुमच्याकडे एखादी वस्तू नसेल तर काहीच हरकत नाही, एक वस्तू तुम्हाला भेटली तरी चालेल, पण अंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाका. त्यानंतर बघा, बऱ्याच वेळा काय होतं, आपण सगळे उपाय काही करत असतो पण आपल्याला त्यातला कुठलाच फायदा दिसून येत नाही. अशा वेळी काय होतं की आपण चुकीची अंघोळ करत असतो. अंघोळ करताना नेहमी आपल्याला अंघोळीला बसल्यानंतर मग भरून पहिला उजव्या खांद्यावरती ओतायचा असतो, दुसरा मग भरून डाव्या खांद्यावरती ओतायचा असतो आणि तिसरा मग घेतल्यानंतर आपल्या डोक्यावरती ओतायचा असतो. बऱ्याच वेळा आपण चुकीची अंघोळ करतो. पाणी घेत असतो, गुडघ्यावरती ओतत असतो किंवा डायरेक्टली डोक्यावरती ओतत असतो किंवा तोंडावरती ओतत असतो, पण असं अजिबात करायचं नाही. तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला अंघोळ ही उजव्या खांद्यावरती पाणी ओतायचं, नंतर डाव्या खांद्यावरती आणि त्यानंतर तुम्हाला डोक्यावरती पाणी ओतून तुम्हाला बघा हनुमानाचं नामस्मरण करत तुम्हाला अंघोळ करायची आहे. कारण हनुमान हे संकट नष्ट करणारे, विघ्न दूर करणारे, सर्वात जास्त ताकद असणारे देवता मानले जातात. आणि अंघोळ करत असताना नेहमी तुम्हाला श्री हनुमानांचा तुम्हाला जप करत राहायचा आहे किंवा जय श्रीराम जय श्रीराम असं सुद्धा तुम्ही जप करू शकतात किंवा तुम्ही तुमचा गुरूंचा सुद्धा जप करू शकतात. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही अंघोळ करायची आहे. अशी अंघोळ केल्यामुळे तुमचे सर्व दोष, नकारात्मक शक्ती, पितृदोष, संकट, शत्रुपीडा, करणी-बाधा यासारखे सर्व दोष दूर होतील. त्याचप्रमाणे फक्त 1 दिवसात तुमची प्रत्येक इच्छा ही सुद्धा पूर्ण होईल. असा हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.